नगरखाना पार करताच आम्ही चाललो होतो रायगडाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। हीच ती जागा जिथून पुढे सुरू होत होता राज्य दरबार परिसर। कधी काली याच मार्गावरून सरदार, दूत आणि मानकरी महाराजांच्या दरबारात प्रवेश करत असत। नगरखान्यातून घुमणारे नगारे आणि समोर दिसणारा हा राजमार्ग त्या काळातील रायगडाची भव्यता दाखवून देते। आज जरी शांतता असली तरी कधी काली या ठिकाणी स्वराज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात होते। आणि आता आम्ही चाललो होतो त्या सिंहासनाकडे जिथून बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा इतिहास घडवला। राजदरबाराच्या मागे गेल्यावर समोर दिसतो राजवाड्यांचे अवशेष। आज जरी इथे फक्त दगड उरले असेल तरी कधी काली या ठिकाणी स्वराज्याचा कारभार चालत होता। समोर दिसणारे हे अवशेष आज जरी भग्न अवस्थेत असतील तरी कधी काली इथे राजवाड्यांच्या महत्त्वाची वास्तू उभी होती। आणि इथेच दिसतं एक गुप्त खोली। अनेकांच्या मते ही जागा गुप्त बैठकीसाठी वापरली जात असावी। महत्त्वाच्या चर्चा, रणनीती किंवा खास भेटी अशा गोष्टी इथे होत असाव्या। आणि मग आम्ही पोहोचलो त्या जागी जिथे कधी काली उभा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा। आज जरी इथे फक्त अवशेष उरले असेल तरी ही जागा इतिहासातील सर्वात भावनिक क्षणाची साक्षीदार आहे। इतिहास सांगतो याच रायगडावर याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांनी अंतिम श्वास घेतला। राजवाड्याच्या मागे गेल्यावर समोर दिसतात राणी महालाचे अवशेष। इतिहासात उल्लेख येतो रायगडावर महाराजांच्या राण्यांसाठी स्वतंत्र महालांची व्यवस्था करण्यात आली होती। या संपूर्ण भागाला राणीवास म्हणून ओळखलं जात असे। तर आजसाठी एवढंच। पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।